कोरोनामुळे आलेल्या संकटात मानसिक कोंडमारा झाला असेल, मनस्थिती थोडीशी ठीक नसेल, अभ्यास विसरला गेला असेल किंवा मध्येच आठवत नसेल, काळजी करू नका. उजळणी स्वरूपात 10वी अभ्यासमालेचा लाभ घ्या आणि यशस्वी व्हा. नमस्कार. तरुण भारत बेळगाव आणि माध्यमिक शिक्षक संघटना यांच्या वतीनं आम्ही तुम्हा 10वीच्या विद्यार्थ्यांच्यासाठी विज्ञान विषयाचं मार्गदर्शन करण्यासाठी आज इथं माझ्या सहकाऱ्यांसह उपस्थित आहे. मी सुरेश भातकांडे, ठळकोडे हायस्कूल. आपल्याला आज मी पहिलं प्रकरण या ठिकाणी शिकवणार आहे. अर्थात तुमच्यासमोर अनेक समस्या आहेत. गेल्या 1-2 महिन्यामध्ये संपूर्ण लॉकडाऊन असल्यामुळं तुमच्यापैकी बऱ्याच जणांची मनस्थिती थोडीशी बदललेली आहे. नेमकं परीक्षेच्या संदर्भात काय करावं, परीक्षा होणार किंवा नाही, अशा अनेक शंका तुमच्या मनामध्ये आहेत. पण या सगळ्या शंका बाजूला ठेवून शिक्षण खात्यानं दिलेल्या आदेशानुसार आपण परीक्षा होणार आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून तुमचा जो म्हणजे तुम्ही जो विसरलेला आहात, काही भाग तुम्ही प्रकरणामधला विसरलेला असाल. साधारणतः तुमच्या शिक्षकांनी सगळं शिकवलेलंच आहे, तुम्हीही अभ्यास केलेलाच आहात. पण आता या विसरलेल्या कालावधीमध्ये सामान्य मुलं जी आहेत, या मुलांना पुन्हा एकदा त्यांची उजळणी व्हावी, यासाठी म्हणून हा आम्ही उपक्रम तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहोत. तेव्हा आज आपण पाहूया प्रकरण 1, रासायनिक अभिक्रिया आणि समीकरणे याविषयीचा भाग. तर रासायनिक अभिक्रिया म्हणजे काय? तर आपण आपल्या आसपास बरेचसे बदल पाहत असतो. त्यातील काही बदल हे भौतिक असतात, तर काही बदल रासायनिक बदल असतात. तर भौतिक बदल म्हणजे काय? एखादा पदार्थ जर पुन्हा आपल्याला मिळवता येत असेल तर त्याला आपण भौतिक बदल असं म्हणू शकतो. उदाहरणासाठी तुम्ही समजा बर्फ घेतला, बर्फाचं पाणी झालं आणि पुन्हा त्या पाण्याचा आपण बर्फ बनवू शकतो. म्हणजे इथं आपण मूळ पदार्थ पुन्हा मिळवू शकतो. तेव्हा अशा प्रकारचा जो बदल असतो त्या बदलाला आपण भौतिक बदल असं म्हणतो. दुसरा जो बदल आहे निसर्गामध्ये आपल्या आसपास आम्हाला पाहायला मिळतो तो म्हणजे रासायनिक बदल. रासायनिक बदलामध्ये मूळ पदार्थ पुन्हा आपल्याला मिळत नाही. तर अशा अनेक घटना तुम्ही पाहत असाल. उदाहरणासाठी समजा तुम्ही दुधाचं दही बनवलात, तर पुन्हा दह्याचं दूध तुम्हाला बनवता येत नाही. हा जो बदल आहे हा रासायनिक बदल आहे. त्याचबरोबर एकदा आपण पेट्रोल जाळलं की पुन्हा तुम्हाला पेट्रोल मिळवता येत नाही. हा सुद्धा एक प्रकारचा रासायनिक बदल आहे. तर आपण पहिला महत्त्वाचा मुद्दा याच्यातला जो आहे, रासायनिक बदलची व्याख्या तुम्हाला समजली. आता हा रासायनिक बदल आपण समीकरणाच्या स्वरूपात सुद्धा दर्शवू शकतो. तर त्याच्यासाठी आपण त्या घटनेला रासायनिक समीकरण असं म्हणू शकतो. आता रासायनिक समीकरण म्हणजे काय? तर जो रासायनिक बदल घडतो तो बदल आपण समीकरणाच्या स्वरूपात दर्शविणे म्हणजेच रासायनिक बदल होय. तर रासायनिक बदलाची काही उदाहरणं आपल्याला देता येतील. तर या रासायनिक बदलामध्ये समजा मी इथं एक उदाहरण घेतलं, मॅग्नेशियम अधिक ऑक्सिजन यांच्यात जर रासायनिक क्रिया घडली तर यांच्यापासून मॅग्नेशियम ऑक्साईड नावाचा घटक तुम्हाला मिळतो. जे समजा आपण इथं समीकरण समतोल करायचं असेल तर 2mg अधिक O2 gives 2mgO वगैरे अशा प्रकारे आपण ते लिहू शकतो. तर इथं तुम्ही बघताय, तर हा जो आहे याला आपण रासायनिक अभिक्रिया असं म्हणू शकतो. इथं मॅग्नेशियम आणि ऑक्सिजन मध्ये क्रिया घडून त्याच्यापासून मॅग्नेशियम ऑक्साईड तयार झाला. तर यामध्ये हा मॅग्नेशियम आणि ऑक्सिजन जो आहे यांना आपण अभिक्रियाकारक पदार्थ असं म्हणतो. तर या दोन्हींच्या मध्ये क्रिया होऊन जो नवीन पदार्थ तयार झालेला आहे त्याला आपण उत्पादित पदार्थ असं म्हणतो. तेव्हा अशा प्रकारे रासायनिक अभिक्रियेमध्ये अभिक्रियाकारक पदार्थ आणि उत्पादित पदार्थ असे 2 घटक आपल्याला मिळतात. दुसरी महत्त्वाची घटना, रासायनिक वस्तुमानाच्या अविनाशित्वाचा नियम म्हणजे काय याच्याविषयी आपल्याला थोडक्यात माहित पाहिजे. आपल्याला माहित आहे निसर्गामध्ये कोणतीही वस्तू नष्टही होत नाही किंवा निर्माणही होत नाही.
केवळ त्या वस्तूमध्ये बदल घडू शकतो. तेव्हा अशा प्रकारे एखाद्या पदार्थामध्ये केवळ बदल घडणे म्हणजे कोणतीही वस्तू निर्माणही होत नाही किंवा नष्टही होत नाही, केवळ त्याचं एका स्वरूपातून दुसऱ्या स्वरूपात रूपांतर होत असतं. तर या घटनेला किंवा या नियमाला आपण वस्तुमानाच्या अविनाश्यत्वाचा नियम किंवा वस्तुमानाच्या अक्षयतेचा नियम असं पण म्हणू शकतो. तर रासायनिक समीकरण समतोल करणे म्हणजे काय? रासायनिक समीकरण समतोल करणे. तर अशा प्रकारची बरीचशी उदाहरणं तुम्हाला परीक्षेमध्ये येण्याची शक्यता आहे, कारण हा एक स्वतंत्र असा भाग आहे ज्याच्यावरती तुम्हाला हमखास एखादा प्रश्न असण्याची शक्यता आहे. मग या प्रश्नाची तयारी म्हणजे रासायनिक समीकरण समतोल करणे म्हणजे काय नेमकं? तर निसर्गातला आता मी सांगितल्याप्रमाणे जो अविनाश्यत्वाचा नियम आहे, वस्तुमानाच्या अविनाश्यत्वाचा नियम, हा काय सांगतो आपल्याला? पदार्थ निर्माणही होत नाही किंवा नष्टही होत नाही, केवळ त्याचं एका स्वरूपातून दुसऱ्या स्वरूपात रूपांतर होतं. मग इथं काय होतं? तर त्यासाठी म्हणून आता मगाशी मी इथं समीकरण लिहिलं होतं mg अधिक O2 gives MgO. आता इथं तुम्ही जर बघितलं ना तर दोन्ही बाजूला पदार्थांची अणूंची संख्या सारखी नाही. ते अशा प्रकारे आम्हाला दोन्ही बाजूंच्या अणूंची संख्या समान केली पाहिजे. इथं ऑक्सिजनचे 2 अणू आहेत आणि इकडे मात्र एकच आहे. मग दोन्हीकडे ते समान असणं गरजेचं आहे, म्हणून आम्ही इथं काय लिहिलं? 2 लिहिलं. म्हणजे 2 ऑक्सिजनचे अणू झाले, पण इथं मॅग्नेशियमच्या अणूंची संख्या बदलली, तर इथं मॅग्नेशियम सुद्धा आपल्याला बरोबर त्याचेही 2 अणू घ्यावे लागतील. आणि अशा प्रकारे 2mg अधिक O2 gives 2mgO असं आपण हे समीकरण लिहिलं. म्हणजेच काय झालं? या ठिकाणी आपण समीकरण समतोल केलेलं आहे. तर अशा प्रकारे समीकरण समतोल करणे याचा अर्थ अभिक्रियाकारक पदार्थ आणि उत्पादित पदार्थ यातील अणूंची संख्या समान समान करणे. पुढील मुद्दा आहे, आता या ज्या रासायनिक क्रिया आहेत, या रासायनिक क्रियांचे अनेक किंवा रासायनिक अभिक्रियांचे अनेक प्रकार आहेत. ते 4 प्रकार आहेत. तो प्रत्येक प्रकार आपण एकानंतर एक अशा प्रकारे पाहूया. रासायनिक अभिक्रियांचे प्रकार. ते एकूण प्रकार आहेत 4. पहिला प्रकार जो आहे त्याला आपण रासायनिक संयोग असं म्हणतो. रासायनिक संयोगामध्ये काय होतं? 2 किंवा 2पेक्षा अधिक अभिक्रियाकारक पदार्थांच्या पासून एकच उत्पादित पदार्थ तयार होत असतो. उदाहरणासाठी समजा आपण घेतला कॅल्शियम ऑक्साईड अधिक आपण घेतला कार्बन डायऑक्साईड. या दोन्हींच्या जेव्हा रासायनिक क्रिया घडते तेव्हा याच्यापासून कॅल्शियम कार्बोनेट नावाचा एकच पदार्थ तयार होतो. आता इथे तुम्ही बघताय कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड हे 2 अभिक्रियाकारक पदार्थ आहेत आणि यांच्यापासून तयार होणारा कॅल्शियम कार्बोनेट हा एकच पदार्थ आहे. तेव्हा अशा प्रकारे जेव्हा रासायनिक क्रियेमध्ये 2 किंवा 2पेक्षा अधिक अभिक्रियाकारक पदार्थांच्या पासून एकच उत्पादित पदार्थ निर्माण होत असेल तर त्या रासायनिक क्रियेला आपण रासायनिक संयोग असं म्हणतो. यानंतर आपण पाहू दुसरी क्रिया. तर दुसरा प्रकार जो आहे त्याला आपण रासायनिक विघटन असं म्हणतो. आता आपण रासायनिक विघटन म्हणजे ते काय पाहूया. समजा आपण मगाशीच उदाहरण घेऊ, कॅल्शियम कार्बोनेट हा पदार्थ आहे, हा एक अभिक्रियाकारक पदार्थ आहे. याला जेव्हा आपण उष्णता देऊ तेव्हा त्याचं रूपांतर कॅल्शियम ऑक्साईड अधिक कार्बन डायऑक्साईड मध्ये होईल. किंवा तुम्ही दुसरं उदाहरण घेतलात MgCO3, तर या अभिक्रियेत याला उष्णता तुम्ही दिला तिथं तर काय होईल? उष्णता देताच या ठिकाणी त्याचं रूपांतर पुन्हा मॅग्नेशियम ऑक्साईड अधिक कार्बन डायऑक्साईड अशा 2 घटकांच्या मध्ये होतं. इथं एका अभिक्रियाकारक पदार्थापासून 2 उत्पादित पदार्थ निर्माण झालेत, म्हणजेच इथं विघटन घडलेलं आहे. तेव्हा अशा प्रकारे ज्या रासायनिक क्रियेमध्ये एका अभिक्रियाकारक पदार्थापासून 2 किंवा 2पेक्षा अधिक उत्पादित पदार्थ निर्माण होतात त्या रासायनिक क्रियेला आपण
रासायनिक विघटन असं म्हणतो. तर तिसरा प्रकार याच्यातला जो आहे त्याचं नाव आहे रासायनिक विस्थापन. तर रासायनिक विस्थापन जे आहे तिसरा प्रकार रासायनिक विस्थापन. तर या रासायनिक विस्थापनामध्ये नेमकं काय घडतं, तर इथं आपण एक विस्थापन अभिक्रियेचं उदाहरण घेऊया. समजा आपण इथं लोखंड घेतलंय आणि लोखंडाबरोबर आपण कॉपर सल्फेटची क्रिया घडवून आणली. तर या ठिकाणी काय होतं, हा इथं दोन अभिक्रियाकारक पदार्थ आहेत, लोखंड आणि कॉपर सल्फेट. याच्यामध्ये काय होतं, हा जो कॉपर सल्फेट आहे सल्फेट जो आहे हा लोखंडाकडे जातो आणि त्याच्यापासून FeSO4 असा घटक तयार होतो, नवीन पदार्थ तयार होतो. आणि हा कॉपर म्हणजे तांब जे आहे ते विभक्त होतं. तर अशा प्रकारे इथं काय झालेलं आहे, या SO4चं विस्थापन झालेलं आहे. तेव्हा अशा प्रकारे एखादा घटक दुसऱ्या घटकाकडे जर विस्थापित होत असेल तर त्याला आपण त्या रासायनिक क्रियेला आपण काय म्हणतो, विस्थापन अभिक्रिया. त्याच्यानंतर चौथा प्रकार जो आहे तो आहे रासायनिक दुहेरी विस्थापन. रासायनिक दुहेरी विस्थापन. याच्यात काय घडतं, तर दोन्हीकडे म्हणजे दोन्ही बाजूनं या ठिकाणी विस्थापन होत असतं. उदाहरणासाठी आपण एक इथं उदाहरण घेऊया. समजा सोडियम सल्फेट आपण घेतलं Na2SO4 आणि याची क्रिया जर आपण बेरियम क्लोराईड या रासायनिक पदार्थाशी घडवून आणली तर इथं काय घडतं, हा SO4 जो आहे हा Ba कडे विस्थापित होतो म्हणजे असा, आणि हा जो क्लोरीन आहे हा सोडियम कडे विस्थापित होतो. आणि यामध्ये काय घडतं, BaSO4 बेरियम सल्फेट नावाचा एक पदार्थ तयार होतो आणि या क्लोरीन आणि सोडियम मध्ये क्रिया होऊन 2NaCl म्हणजे सोडियम क्लोराईड हा पदार्थ तयार होतो. आता याच्यासाठी आपल्याला एक आकृती आहे पुस्तकामध्ये, एक परीक्षा नळी आहे. त्या परीक्षा नळीमध्ये तुम्ही समजा या दोन्ही क्रिया म्हणजे ही क्रिया घडवून आणलात. सुरुवातीला आपण सोडियम सल्फेट घेतलं, त्याच्यामध्ये आपण बेरियम क्लोराईड घातलं, तर दोन्हीच्यात रासायनिक क्रिया घडून तुम्हाला बेरियम सल्फेट आणि सोडियम क्लोराईड दोन्ही पदार्थ मिळतील. आणि यावेळी तुम्हाला परीक्षा नळीच्या तळाला एक पांढरा साका तयार झालेला पाहायला मिळेल. तेव्हा अशा प्रकारे साका तयार होत असेल तर त्याला आपण अवक्षेप अभिक्रिया असंही म्हणतो. तेव्हा हे उदाहरण जे आहे ना हे तुम्ही लक्षात ठेवायला हवं परीक्षेसाठी, कारण अवक्षेप अभिक्रिया म्हणजे काय त्याचं एक उदाहरण द्या असं जर आलं तर तुम्हाला हे उत्तम उदाहरण तिथं देता येईल. तेव्हा अवक्षेप अभिक्रिया म्हणजे काय, तर ज्या रासायनिक क्रियेमध्ये आपणाला अवक्षेप तयार झालेला पाहायला मिळतो त्या रासायनिक क्रियेला आपण अवक्षेप अभिक्रिया असं म्हणतो. तर ही एक अवक्षेप क्रियेचं एक उदाहरण आहे. त्यानंतर या रासायनिक क्रिया ज्या असतात त्या रासायनिक क्रियांच्या मध्ये काही रासायनिक क्रियांच्या मध्ये उष्णता निर्माण केली जाते. क्रिया घडत असताना उष्णता निर्माण होते आणि काही रासायनिक क्रियांच्या मध्ये उष्णता शोषली जाते, म्हणजे परिसरातली उष्णता शोषून घेतली जाते. तर याच्यावरून आपण त्याची दोन प्रकार ठरवू शकतो. पहिला प्रकार जो आहे त्याला आपण उष्मादायी रासायनिक क्रिया किंवा उष्णताजनक रासायनिक क्रिया असं म्हणू शकतो आपण. उष्णताजनक रासायनिक क्रिया असं पण त्याला म्हणू शकतो. आता हे नेमकं काय आहे, तर ज्या रासायनिक क्रियेमध्ये उष्णतेची निर्मिती होते त्या रासायनिक क्रियेला आपण उष्णताजनक रासायनिक क्रिया असं म्हणतो. आता उदाहरणासाठी याचं एक उदाहरण आपल्याला देता येईल. समजा
आपण आपल्या शरीरामध्ये ग्लुकोज तयार होतो आणि ज्या वेळेला आपण श्वासावाटे घेतलेला जो ऑक्सिजन आहे तो शरीरातल्या ग्लुकोज बरोबर रासायनिक क्रिया घडवितो तेव्हा तिथं उष्णता निर्माण होते. ही एक प्रकारची उष्णताजनक रासायनिक क्रिया आहे. तुम्हाला हा प्रश्न परीक्षेसाठी तयारी करावी लागेल. इथं वेगळ्या प्रकारे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. ग्लुकोजचे विघटन हे उष्णताजनक क्रियेचे उदाहरण आहे हे स्पष्ट करा. आता तुम्ही इथं पहा, समजा आपण ग्लुकोजचं समीकरण आपल्याला रेणूसूत्र आपल्याला माहित आहे C6H12O6 हा आहे ग्लुकोज. या ग्लुकोज बरोबर जर आपण ऑक्सिजनचे 6 रेणू क्रिया होऊ दिले तर काय घडेल? याच्यापासून नवीन उत्पादित पदार्थ तयार होतात ते म्हणजे 6CO2 प्लस 6H2O अधिक उष्णता. तर ही जी क्रिया आहे ही एक उष्णताजनक रासायनिक क्रिया आहे. तेव्हा अशा प्रकारे ज्या रासायनिक क्रियेमध्ये उष्णतेची निर्मिती होते त्या रासायनिक क्रियेला उष्मादायी रासायनिक क्रिया किंवा उष्णताजनक रासायनिक अभिक्रिया असं पण म्हणू शकतो. आणि त्याच्यानंतरचा जो प्रकार आहे दुसरा प्रकार याच्यातला जो आहे त्याला आपण उष्माग्राही रासायनिक क्रिया उष्माग्राही रासायनिक क्रिया किंवा उष्णता शोषक रासायनिक क्रिया असं म्हणू शकतो. रासायनिक क्रिया. तर नेमकं इथं आपण काय सांगू शकेल याचं एक उदाहरण आपल्याला देता येईल. समजा आपण या ठिकाणी मर्क्युरस ऑक्साईड घेतलं आणि त्याच्यात क्रिया जर घडवून आणली तर तुम्हाला या ठिकाणी 2Hg अधिक O2 निर्माण झालेला पाहायला मिळेल. आता ही जी अभिक्रिया आहे या अभिक्रियेमध्ये परिसरातील उष्णता शोषून घेतली जाते. म्हणजे ज्या रासायनिक क्रियेमध्ये उष्णता शोषली जाते त्या रासायनिक क्रियेला आपण उष्माग्राही रासायनिक क्रिया किंवा उष्णता शोषक रासायनिक क्रिया असं म्हणतो. आता याच्यातला आणखी एक महत्वाचा भाग म्हणजे ऑक्सिडेशन क्रिया म्हणजे काय. तर ऑक्सिडेशन क्रिया आणि त्याचं एखादं उदाहरण द्या अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. ज्या रासायनिक क्रियेमध्ये जे ऑक्सिजन घेतला जातो त्या रासायनिक क्रियेला आपण ऑक्सिडेशन अभिक्रिया असं म्हणतो. उदाहरणासाठी 2Cu अधिक O2 यांच्यामध्ये जेव्हा रासायनिक क्रिया घडते त्यावेळेला इथं काय घडतं 2CuO हा ऑक्सिजन इकडे घेतला जातो तांब्याकडे किंवा आपण कॉपर म्हणतो. इकडं ऑक्सिजन घेतला जातो आणि या क्रियेला म्हणजे ऑक्सिजन जिथं मिळवला जातो त्या रासायनिक क्रियेला आपण ऑक्सिडेशन अभिक्रिया असं म्हणतो. आणि दुसरा प्रकार एक जो आहे त्याला आपण रिडक्शन अभिक्रिया असं म्हणतो. रिडक्शन अभिक्रियेचं एक उदाहरण आपण इथे लिहू शकेन. समजा आपण CuO अधिक O2 यांच्यामध्ये रासायनिक क्रिया घडवली तर इथं काय घडतं हा जो ऑक्सिजन आहे हा ऑक्सिजन गमाविला जातो आणि यामुळे काय घडतं इकडं H2O पाहिजे ना CuO अधिक H2O यांच्यात रासायनिक क्रिया घडून या ठिकाणी CuO. तर आपण एवढं लक्षात ठेवायचं आहे रासायनिक अभिक्रियेमध्ये जिथं जे हायड्रोजन घेतला जातो आणि ऑक्सिजन दिला जातो त्याला आपण रिडक्शन अभिक्रिया असं म्हणू शकतो. त्यानंतर लोखंडाचे गंजणे किंवा गंजणे म्हणजे काय आहे हे आपल्याला पाहायचं आहे. तर बरेचसे धातू जे असतात हे धातू जेव्हा दमट हवेतील ऑक्सिजनच्या संपर्कात येतात त्यावेळेला त्यांच्या पृष्ठभागावर एखादा तांबूस आवरण तयार होतं. ही जी क्रिया आहे या क्रियेला आपण गंजणे असं म्हणतो. आणि गंजण्याचं रेणूसूत्र आहे. आता कधी तुम्हाला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो लोखंडाच्या गंजण्याचं रेणूसूत्र लिहा. त्याला आपण लोखंडाचे हायड्रेटेड ऑक्साईड असं म्हणतो आणि त्याचं रेणूसूत्र आपण लिहू शकेल Fe2O3.H2O. हे जे आहे
त्याला आपण लोखंडाचे हायड्रेटेड ऑक्साईड असं म्हणतो. तर इथं आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की जेव्हा जेव्हा दमट हवेतील ऑक्सिजन बरोबर एखाद्या धातूची क्रिया घडते तेव्हा त्याच्या पृष्ठभागावर जो तांबूस लेप तयार होतो त्या आवरणाला आपण किंवा ती क्रिया जी आहे घडण्याची अशी त्या क्रियेला आपण गंजणे असं म्हणतो. आता गंजण्यामुळे अनेक तोटे आहेत. तुम्हाला माहिती धातू निकामी होतात आणि त्याची घडण बिघडते, हे त्याचे तोटे आहेत. मग आपण त्याच्यासाठी काही उपाय करू शकतो. उदाहरणासाठी धातूच्या पृष्ठभागावर ऑइल पेंट लावला पाहिजे. धातूच्या आता समजा पाईप वगैरे असतील तर त्याच्या आतील बाजूला पाणी नेताना ते गंजू नयेत म्हणून त्याच्या आतील बाजूला आपण डांबर लावू शकतो. त्याचबरोबर धातू जे असतात हे शक्यतो पाण्यापासून आपण दूर ठेवले पाहिजे. असं केल्यास गंजण्याची क्रिया आपण थांबवू शकतो. त्यानंतर आणखी एक महत्वाचा भाग म्हणजे ज्याला आपण खवटपणा असं म्हणतो. खवटपणा म्हणजे काय तर तेल आणि स्निग्ध पदार्थ जे आहेत, तेलयुक्त पदार्थ आणि स्निग्ध पदार्थ यांची जेव्हा ऑक्सिजन बरोबर क्रिया होते त्यावेळेला त्यांना एक विचित्र वास येतो, म्हणजे वेगळा असा वास. त्याला आपण त्या वास येण्याच्या क्रियेला आपण खवटपणा निर्माण झाला असं म्हणतो. तर उदाहरणासाठी पहा, तुम्ही बिस्किट घेतलात, बिस्किटचा पुडा जर तुम्ही खोललात किंवा बिस्किटचं जे पॅकेट आहे ते आपण खोललं आणि काही दिवस बिस्किट ठेवलं तर त्याची चव तुम्हाला वेगळी वाटेल, त्याचा वासही वेगळा वाटेल. तशाच प्रकारे अनेक तेलकट पदार्थ जे आहेत ते तेलकट पदार्थ जेव्हा हवेच्या ज्या ऑक्सिजनच्या सान्निध्यात येतात तेव्हा त्यांच्यामध्ये त्यांचा वास बदलतो. या क्रियेला आपण खवटपणा असं म्हणतो. तेव्हा अशा प्रकारे खवटपणा पण आपण टाळण्यासाठी हवाबंद करताना पॅकेट्स तयार करत असताना स्निग्ध पदार्थांचे त्याच्यामध्ये नायट्रोजनचा वापर केला जातो, हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. इथं एक प्रश्न असा विचारला जाऊ शकतो, हवा जे स्निग्ध पदार्थ किंवा तेलयुक्त पदार्थ जे असतात ते हवाबंद करताना नायट्रोजनचा वापर का करतात. तर इथं नायट्रोजनचा वापर करण्यापाठीमागचा उद्देश काय असतो की ऑक्सिजनशी संपर्क येऊ न देणे, म्हणजे त्या तेलकट पदार्थाचा ऑक्सिजन बरोबर संपर्क टाळण्यासाठी म्हणून नायट्रोजनचा वापर या ठिकाणी केला जातो. तर अशा प्रकारे या प्रकरणातला हा जो भाग आहे आता मी सांगितलेला हा भाग तुम्ही सगळ्यांनी तयार केला पाहिजेत. व्यवस्थित हे मुद्दे लक्षात ठेवा. याच्या व्यतिरिक्त रासायनिक समीकरणं समतोल करण्याच्या ज्या क्रिया आहेत त्या तुम्ही सगळ्या तयारी केल्या पाहिजेत. त्याचबरोबर मी काही प्रश्न या ठिकाणी तयार केले. रासायनिक अभिक्रिया म्हणजे काय, रासायनिक समीकरण समतोल करणे म्हणजे काय, रासायनिक अभिक्रियांचे प्रकार किती व कोणते, हा एक 4 मार्क्सचा प्रश्न होऊ शकतो, लक्षात ठेवा. त्याचबरोबर उष्माग्राही उष्मादायी अभिक्रिया म्हणजे काय त्याची उदाहरणं तुम्ही लक्षात ठेवली पाहिजेत. अवक्षेप अभिक्रिया म्हणजे काय त्याचं उदाहरण तुम्हाला देता आलं पाहिजे. ऑक्सिडेशन आणि रिडक्शन या क्रियांचं तुम्हाला उदाहरण देता आलं पाहिजे. त्याचे गंजणे म्हणजे काय, त्यावरील उपाय कोणते, असे हे जे प्रश्न आहेत हे तुम्ही सगळे तयार केलं पाहिजे आणि ते तयारी करू शकाल. तेव्हा हे जे मुद्दे आहेत आज आपण इथं तुमच्यासमोर जे मी व्यक्त केले हे सगळे तुम्ही व्यवस्थित तयारी करा, यश निश्चित तुम्हाला मिळेल. धन्यवाद. सबस्क्राईब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.